पुण्यातील कार दुर्घटना सध्या चर्चेचा विषय बनला आहे। गर्भश्रीमंत बापाच्या बेजबाबदार मुलाने भरधाव वेगाने कार चालवून 2 जणांचा जीव घेतला। विशेष म्हणजे हा कार चालक मुलगा अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याची तात्काळ जे जामीन आहे ते मंजूर केलं। त्यानंतर सोशल मीडियातून आणि समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या। गरिबांचा जीव एवढा स्वस्त झालाय का? गरिबाच्या मुलांना काही किंमत नाही का? असे सवाल आता अपघाताच्या घटनेनंतर विचारले जात आहेत। आणि याच घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि नेमके ते पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल राज्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। देवेंद्र फडणवीस आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले। त्यांनी संपूर्ण घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा सुद्धा घेतला। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली। हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं, अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे। आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे, अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं। दुर्दैवाने ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली। अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत, कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनीषा आहे। यावेळी देवेंद्र फडणवीस पुणे पोलिसांची पाठराखण करताना दिसून आले। पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली। पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिलेले आहेत, पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता त्यात अतिशय स्पष्टपणे कलम 304 नमूद आहे। स्पष्टपणे लिहिलं आहे की हा जो मुलगा आहे तो 17 वर्ष 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झाले आणि 16 वर्षाच्या वरची जी मुलं असतील त्यांना हे नियम क्राईम मध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं। कोर्टाने या प्रकरणाबाबत सांगितले की याबाबत ज्युव्हेनाईल कोर्टात जावं लागेल। या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार ज्युव्हेनाईल बोर्डाला आहे। त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या, आम्ही अर्ज केला आहे। आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल। वरच्या कोर्टाचा दृष्टिकोन पाहता ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील, नाही दिली तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ। या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। ज्यांनी अंडर एजला दारू दिली त्यांच्यावर पहिल्यांदा अटक केली, 4 लोकांना अटक केली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्यांना 4 दिवसांची रिमांड दिला आहे। त्यांना त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल सुद्धा केला आहे आणि पोलीस जे आहेत ते पुढची कारवाई करत आहेत। पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेतलं असल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची दखल घेतली आहे आणि या प्रकरणाची दखल घेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींवर त्यांचं मत व्यक्त केलंय। आता येणाऱ्या काळात नेमकं या प्रकरणात कुठलं वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।